चला गुड इव्हनिंग गाईस. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही निघालोय याविषयी. गणपती माझे सगळे थोडं मराठी थोडं हिंदी मिक्स असणार, पण आज जरा मराठीत चालू आहे मला, कारण की आम्ही चालू 5 दिवसाचे गणपती बघायला. तर सुरुवात करतोय आम्ही वाशीपासून. तर आता वाशीपासून आम्ही सुरुवात करतोय आणि उद्या आम्ही सोमटण्याला म्हणजे आमच्या गावाचे इथे ते बाकीचे 5 दिवस करणार आहे क्लिअर. आधीच सुरुवात करतोय. पहिलं आम्ही चाललोय आम्ही नेरूळला आणि सारसोळे. तिथे एक माझा नवसाचा गणपती म्हणून बोलतो त्याला मी, कारण की ती स्टोरी माझी एक आहे, लहानपणाची स्टोरी आहे. थोडा आजारी होतो, त्या आजारपासून ठीक झालो तिथे लहानपणी. तर तिथे मी दरवर्षी जात असतो, काही न चुकता तिथं मी दरवर्षी पाया पडायला 5 दिवसाचा गणपती जातो. तर आता तिथं चालू आहे पहिला, आणि बाकीचे आमचे आहे सोसायटीमध्ये 2 गणपती म्हणजे घरातले ते पण करायचे आहेत. तर पहिला मी तिथं भेटू, नंतर मग सोसायटीमध्ये येऊ. तर पहिल्याचा नेरुळ जाऊ, आणि नेरुळ म्हणजे कुठे सारसोळे गाव, तिथंच माझा जन्म झालेला आहे सारसोळे गावामध्येच. सध्या तिथंच चालू आहे. तर चला मग दाखवतो, बघा कसा गणपती आहे. तर आम्ही आज सारसोळ्याला पोचलेलो आहे नेरुळच्या इथे. हाच तो गणपती जो तुम्हाला मगाशी बोललो होतो मी. दरवर्षी आम्ही इथे येतो, मला पावणारा गणपती हा. तू कालकोटी वक्रतुंडो महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणपति बाप्पा मोरया. मंगल मूर्ति मोरया. इतना सीरियस हो गया तो मतलब सब लोगों ने बोल दिया कि अभी ये नहीं बचेगा, और अपने दादी ने इसको लिया और अपने भगवान के सामने रखा. तब भगवान बैठा था, बापा रखा, और भगवान के साथ झगड़ा किया कि तुझे कैसे भी करके, इकलौता बेटा है, कैसे भी करके इसको तुमको जिंदा रखना है. हाँ, और उसकी माँ ने और अपने दादी ने दोनों ने मिला के इतना बड़ा वो तांबे में नमक और शक्कर डाल के उसको वो पानी बनाया और वो पूरे रात पिलाया, और ये सुबह एकदम अच्छा हो गया. वो दिन है और आज का दिन है, ये कभी अपने बापा को भूलता नहीं. और अभी मेरे को 44 इयर्स हो गया. अभी वो 44 हो गया. एज इज जस्ट अ नंबर. अभी जो कहानी बता रहे थे वो मेरा ही कहानी था. अरे बाप रे. दुसरा गणपती 5 दिवसाचा आहे, म्हणजे आमच्या वाशिममध्ये आहे. सगळ्याच आमचा हा तिसरा गणपती आज. आमच्या वाशिममध्ये तिसरा गणपती आज करतोय. तर आज इथं सत्यनारायणची पूजा पण आहे. तर आमचं पूजेचं दर्शन पण झालेलं आहे सत्यनारायण पूजेचा. आता इथं महिला मंडळाचं पण जमा झालेले आहेत. ते ठेवा ना त्याच्यावरती 5 वेळा तिथे ठेवा त्यांच्या ओटीमध्ये. हो हो ते तसं करा. 5 वेळा करायचं आणि पाठी, आणि थोडेसे तांदूळ पाठी उडवायचे, थोडे डोक्यावरून खाली पाठी. हां परत तसंच तसंच. आमच्याकडे वेगळे नाही असं नाही, प्रत्येकाच्या आता आम्ही सातारा साईड आमची वेगळी पद्धत आहे ना. नाही माझी मम्मीची पद्धत आहे माझी. नाही इकडे ते सुकापूरच्या साईडला आतमध्ये आलं ज्यावेळेस नाही म्हणणार त्यावेळेस ते येणार आहे. मजा केली ते खरंच. त्यात गौर पण आहे.
तर घरी गौर बसली, सगळं झालं, दुपारचं सगळं झालं मोस्टली. आता आम्ही निघाले 5 दिवसाचे गणपती बघायला. आता उशीर झाला आहे, 7 वाजले. आता जेवढे होतील तेवढे आम्ही आता गणपती 5 दिवसाचे बघणार आहे. आता वापस संध्याकाळी पण वापस घरी प्रोग्राम असतो. तर बघूया मिनिमम काय असतील तेवढे आम्ही गणपती 5 दिवसाचे करू. मला असं वाटत नाही की तुम्हाला मी आज माझ्या गावात ते 5 दिवसाचे गणपती दाखवू शकतो का नाही, पण प्रयत्न करेल जायचा. उशीर झाला तर तरी बघूया, आपण प्रयत्न करूया. 5 दिवसाचे गणपती जेवढे आहे आमच्या गावात ते करायचे. तर चला निघूया आपण आता. तुम्ही आता सिस्टरकडे पोचलेलं आहे नारपोली. इथलं एक गणपती डेकोरेशन सुंदर केलेलं आहे. गणपतीची मूर्ती पण सुंदर आहे. प्ले कधीच नाही करत. आता जस्ट प्ले केला तो. आता जस्ट प्ले केला मी. मग आता जस्ट प्ले केला मी. तुम्ही बनवता तेवढेच पास आहे. का रे व्हिडिओ इंस्टाग्राम अजून टाकलेलं अजून बनवलंच नाही. पण ते दररोज टाकायला पाहिजे तर पाहिजे. मला टाईम होत नाही. मी जाणं सकाळी साईडवरती आपण रात्री गेलं जाणं घरी वाचेल जावं बसतो. संडेला टाईम भेटतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमच्या दिदीकडे आलं गणपतीला. आम्ही पाहायला पडलो. हा बघा का आलं कोणाला तुला. अच्छा मला यायला काय मला आलो आम्ही आलो. हा नाही मी आलो म्हणून. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर तुझे दुराती. जय देव जय देव. अंधारच दिसणार पुन्हा. आज काय झालं आज. आता आम्ही आलो राजा पाटीलची इथे. गौर आणि गणपती हेच आमचे राजा पाटील. आणि मी पण राजा पाटीलच. एवढं 100 4 घेऊन जिंकलं हे प्रसाद. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. बसत नाही. अरे बसा जेवणच जा. गौरीची ते
दर्शन. हॅलो हिलाच घे बघ. तिलाच घेतलाय. आज नॉर्मली आम्ही गौर आणि गणपतीत चालू आहे आमचे. सुंदरसं डेकोरेशन. आमच्या गावातला शेवटचा गणपती. इथेच माझे 5 दिवसाच्या गणपतीचं एंड झालेलं दर्शन. So guys, शुभ संध्याकाळ. तर काल आपण बघितले पूर्ण रात्री 5 दिवसाचा गणपती केला. तर आज आमचं गणपती बाप्पा गावाला चालले म्हणजे गणपती विसर्जन आज घरी. अच्छा ओके. इकडे 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 ना. कुठे चालले गणपती बाप्पा आपले? कुठे चालले? हा केदारनाथला. म्हणजे आमचे गणपती आमच्या घरी चालले. तर आज विसर्जन सोहळा आहे. तर आम्ही बघू जेवढे नॉर्मली आमचे गणपती बाप्पा आहेत. म्हणजे आज किती आज 5 दिवसाचे गणपती आणि 1.5 दिवसाचे. तुम्ही मी दोन्ही तुम्हाला मी कंबाईन दाखवणार. 1.5 दिवसाचे आणि 5 दिवसाचे. कारण की विसर्जन मी अजून दाखवले ना 1.5 दिवसाचे. 1.5 दिवसाचे विसर्जन आणि 5 दिवसाचे विसर्जन हे तुम्ही दोन्ही दाखवणार आहे. तर इथं दोन्ही दाखवायचा. तर आता आमच्या पाटलाचा गणपती आज 7 म्हणजे विसर्जन आणि आम्हाला त्यांचं हे करावं लागेल काय उत्तर पूजा करून आणि ती आपल्या गावाला जाणार आहे. घरी म्हणजे ते घरी आमचा बावड्या ना त्याला घरी म्हणतो. पण आज आमचे बाप्पा गावाला जाणार आहेत. कुठे चालले? अरे इकडे 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 काय कुठे जाणार बाप्पा आपले? केदारनाथ जाणार आहेत ना. हा बाप्पाचे बाबा कोण आहे? शंभूचा हाऊस कुठे आहे? मालूम त्याच्यात झाले आपले. चल आता थोड्याला आरती करू आम्ही. त्याच्यात आमच्या गावाचे सगळे गणपती आहेत. एक एक सगळे निघतील. तसा आवाज येईल. तसं आता 3:30 वाजले. 4 वाजता गणपती निघतील. आणि प्लस आमच्या गावात गौरी पण असतात. ते गौरी आमचे एक गणपती विसर्जन झाल्यानंतर गौरी निघतात. मग त्याच्यासाठी आम्ही लवकर निघतो 4 वाजता. त्याच्यात ऑलमोस्ट बॅक टू होम आपण आमच्या जे गौरी आहेत त्या पण तुम्हाला आम्ही दाखवतो. गौरी विसर्जन आणि गौरी आपले विसर्जन कसं होते त्यामुळे तेच दाखवू आम्ही. तर चला आता आमची आरती घेऊ आम्ही आणि त्याच्यात मग तुम्हाला गणपती विसर्जन आणि गणपती सगळं सोहळा कसा निघतो गावातून ते पण तुम्हाला दाखवतो. माफ कर. तू कर ना तिला हात नाही फिरत म्हणून. बरोबर मी केली होती आतून. आले चला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. समाधान आणि आनंद घेऊन. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा